नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो भरपूर दिवसापासून आमचा प्लॅन होता की कुठेतरी जाते तो कुठेतरी करके फाइनली वो दिन आ गया है जहाँ पे हम लोग जा रहे हैं. ये जो मुखड़ा है, ये मुखड़ा हमको यहाँ पे रखने का नहीं है अगले 2 दिन तक. तो उसको लेके हम लोग कहीं दूर जा रहे हैं इस दुनिया से. कंटाळ आ गेला इस दुनिया को देख के. सो आपण चाललोय महाबळेश्वरला, जो की तुम्ही स्टोरी बघितलीच असेल, मी इंस्टाग्रामवर टाकली होती फूड ब्लॉग साठी. आणि भाई तिथे हॉटेल पण आपण बुक केलेलं. आणि ते हॉटेल जे आहे ना भाई, म्हणजे लिटरली स्वर्गातच हॉटेल बनवलेलं आहे. आणि व्ह्यूज येत्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला दिसतील. आता मी किती ब्लॉग्स बनवणार आहे काय ते अजून काही डिसाईड झालेलं नाही. मम्मीची सुट्टी आहे स्पेशली, त्याच्यामुळे बघा मागे आपण गावी गेलो होतो, तो प्लॅन पण तुमच्या भावानेच बनवला होता का, तर मम्मीला सुट्टी आहे म्हणून. आता पण मी यायला तयार नव्हते, पण मंदार म्हणतो की नाही म्हणून जायचंच आहे आपल्याला 2 दिवस. तर म्हटलं ठीक आहे, कारण की मी पण सकाळी 5 वाजल्यापासून उठून संध्या म्हणजे दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत माझी पण धावपळ असते जॉबच्यामुळे. सो त्याच्यामुळे आता मंदार बोलला आता नाही, तुम्हाला घरी नाही ठेवणार, आता 2 दिवस तुला घेऊनच जाणार. तर आपण जवळच प्लॅन केलेला आहे महाबळेश्वरचा. आणि आता कसं थंडीचा माहोल आहे, त्याच्यामुळे तिथलं वातावरण पण एकदम आल्हाददायक असेल. सो कसं वाटतंय तुला? खूप. पण माझी जी जबरदस्ती असते ना भाई, ती 100% सक्सेसफुल होते. काय पण बोला, नाद करा. पण तुमच्या भावाचा मागे पण मंदार तुरळला आपण गेलो तर मंदारच घेऊन गेलेला जबरदस्त. तिकडे पण जात नव्हती कारण माझी वडील नाही, तर मला एवढा काही म्हणजे इच्छा नव्हती होत. पण नाही, मंदार बोलला जायचं म्हणजे जायचं. पण एन्जॉय केला ना, काजू बिजू तर काढले तुम्ही, बघितलंच मित्रांनो. सगळं ठेवून अजून काय एन्जॉयमेंट पाहिजे. बच्ची तुला कसं वाटतंय? मला एकदम भारी वाटतं यार. असं वाटतं की 2 दिवस आपण एकदम निवांत म्हणजे वेगळ्याच ग्रहावर चाललोय म्हणजे असं वाटतंय. 2 दिवस जरा सुखाचे निवांत, डोक्याला शांतता, शरीराला शांतता, बस. आणि ते वातावरण इतकं भारी आहे ना. मला माहिती आहे तुम्ही पण खूप जास्त एक्सायटेड असाल. आता आम्ही आलोय, सगळं बॅग्सवर घेतलेलं. आपली 10:30ची गाडी आहे, तर थोड्या वेळात येईलच आपली गाडी. आपल्याला 1.5 तास आहे फक्त. मजा येणार आहे एवढं मी बोलतो. म्हणजे साल्टी रे साल्टी, काळी गाई साल्टी, या लेवलला मजा करू आपण. गाईज आपली गाडी आलेली आहे. गाडी 10 मिनिटं लेट निघालोय आम्ही. मी आणि मम्मी पुढे बसलेलो आहे आणि ताई मागे बसलेली आहे. आय डोंट नो तुम्हाला मागे दिसतंय का नाही, कारण मी कॅमेरा अँगल जो घेतला तो एकदम वेगळ्या लेवलचाच घेतलेला आहे. युजली तुम्ही बघितलंच असेल की आपण कोकणामध्ये जातो, कारण गेल्या मे महिन्याचे ब्लॉग तुम्ही मस्त एन्जॉय केले. गोवा पण आपण गेलो होतो. मम्मी ऐकत नाही राव, मम्मीने सगळं इथे खाण्यापिण्याचा विषय चालू केलेला आहे. एन्जॉय कर लाईफ, एन्जॉय करते. व्यू देखो दोस्तों, व्यू देखो, व्यू को इज्जत देखी नाही, अख्खी गाडी दिसते. वाजलाय बरोबर रात्रीचा 1 आणि आता आपण येऊन पोचलोय पेणमध्ये. आणि बाई लिटरली इकडे महाबळेश्वरला जायला पण म्हणजे अख्खी रात्र जाते. म्हणजे ऑलमोस्ट कोकणात जाण्यासाठी वेळ जो लागतो त्याच्या लमसमच वेळ लागतो जवळजवळ. म्हणजे आम्हाला जर जायचं असेल संगमेश्वरला तर रात्री 8:30 वाजता बसावं लागतं आणि सकाळी गाडी 5:30-6ला पोचते. तसंच आता इथे हे थोडंसं जवळ डिस्टन्स आहे, म्हणजे 6-1 तासाचं आहे. तर आम्ही आता बसलो 10:30ला आणि आता बरोबर वाजला 1 आणि सकाळी 6 वाजता पोचणार. म्हणजे बोललो जवळजवळ तेच आहे. ही आपली एसटी आहे, लालपरी बोलते. सो आता मम्मी बोली मला कलिंगण आण, कलिंगड नाही कलिंगण आणता. आता मम्मीचं कलिंगण शोधायला जाऊया. बट मगाशी मला म्हणजे माहित नाही मी सकाळी दुपारी काय खाल्लंय विचारत आहे. मला हेही आठवण नाही झालं की दुपारी मी काय खाल्लंय. पण मसूरची डाळ आणि पापलेट होता तो खाल्ला होता. पण आता मला जळजळ आणि जरा वॉमिट सारखं होतं. तर मला थोडा वेळ गाणी बिणी लावून बसलेलो तर जरा रिलॅक्स वाटतं. आणि गाडी काय कचकचित पळवली बाई, 1 नंबर. म्हणजे विषयच नाही भाई, एकदम पट्टीचा ड्रायव्हर काकांना एका पायावर असा सलाम आहे भाई. आता जाऊया काहीतरी घेऊया थोडा, मी पण खातो. मला नाहीतर वो फिर मेरा विषय हार्ड हो जाएगा बीच रास्ते में. एकदम असं जळजळ व्हायला लागलंय भाई. सध्या एक कुल्फीच घेतलेली आहे, म्हटलं कुल्फी ट्राय करूया. थोडा थंडा थंडा जाएगा तो थोडा आराम मिलेगा. वो ज्यादा वळवळ कर रही है अंदर. भाई कुल्फी बाप होती काय बाप एकदम. म्हणजे मी सुरुवातीला मला चव नाही लागली, कोणताही पदार्थ सुरुवातीला खाल्ल्यावर चव नाही लागणार, पण डीप में जाएंगे तो एकदम कचकी 1 नंबर लागले. अजून एक खायची इच्छा आहे पण जाऊ दे बाबा, वो गोड का विषय होता है. थोडासा सेहत के लिए अच्छा ही रहना चाहिए, तो फिर लफड़ा. सकाळचे 5:30 झालेत आणि मी ब्लॉग बनवला नाही जरा पण, कारण बंदा क्या ही दिखाएगा, काळो के पूरा रास्ते में और जंगल साइड आहे बीच में. म्हणजे माडपासून मे बी गाडी आतमध्ये आली आहे हायवेपासून, म्हणजे ब्रिजच्या खालून वगैरे असं काहीतरी. म्हणजे तेव्हा मी जरा झोपेत होतो. माडपासून आतमध्ये आलो आपण. आणि भाई अरे यार काय वातावरण आहे भाई. आणि वातावरण तर वातावरण, त्यात हा वसाडा पाऊस पण आहे भाई. लिटरली जो जुलै महिन्यात पाऊस पडतो ना तसा पाऊस पडतो इथे, वरून धुकं पण आहे शपथ. अरे घरात बॅगा भरताना मी मम्मीला बोलत होतो की मम्मी मी रेनकोट घेतो, मम्मी मी रेनकोट घेतो. पण बा जो मम्मी काय ऐकेल. आणि मम्मीला पण ते माहित नव्हतं बापरे
डेंजर लेव्हलचंच वातावरण आहे, म्हणजे चांगलं पण आहे आणि त्रासदायक पण आहे असं आहे. म्हणजे एका वेळेला तुम्हाला दोन वातावरण देऊन ठेवलेत महाबळेश्वरने सध्याच्या वेळ. म्हणजे त्या काकांजवळ आम्ही आता बोलत होतो, त्या काका मम्मीने, तर काका बोलले की आता यावेळेला पाऊस नसतो, यावेळेलाच ह्याच वर्षी आहे. अच्छा. या टाइमला थंड असतो, पाऊस नसतो. ओके. आणि मे महिन्यातच पाऊस आलाय तिथे. 5:30 झाले. आणि गाडी लवकर आणली, 5:30च झाले. एक तास थांबायला लागले. भाई साहब काय हे समोर बघा, काय समोर बघा तिथे कोहरा ही कोहरा होगा, कोहरा ही कोहरा. आईच्या गावात कसला धुकं भरलंय बघा. बाय गे. आणि हा बघा त्याला एक बघा कसला आलाय, कंटिन्यू बरसतोय कंटिन्यू. आई शपथ. कार्टून आलीस कुडकुडी भर. भाई बघा ना, अख्खी पब्लिक गारटलेली, अख्खी पब्लिक लिटरली. मित्रांनो तुम्हाला सांगतो ना, अख्खे हातपाय गार पडले. आता पाय तर शूजमध्ये आहेत पण हात जे आहेत ना अख्खे बर्फासारखे झालेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की जेवढं पण नियोजन केलेलं आहे ना इकडे येण्यासाठी त्याची अख्खी काशी झालेली आहे 100%. त्यात काही वादच नाही. कारण क्या ही करेगा बंदा इतने पावसाळे में, किधर बोटिंग बिटिंग करने को जाएगा, अवेलेबल रहेगा कि नहीं रहेगा, करने को जाने का लाम का बात है. दोस्तों देखो, अगर तुमको आना है यहाँ पे महाबळेश्वर का प्लान कर रहे ले तुम, बहुत बड़ी दुविधा है दोस्तों. स्वेटर पहनने का कि रेनकोट पहनने का, हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न उभा आहे सध्याच्या स्थितीला समोर, आमच्या डोळ्यासमोर. हाँ ये हमारा चीचा बोला तो बोला ठंडी भी है बारिश भी, अबे साले बारिश भी है. तुमको बोला हमने रेनकोट लेता है तो तुमने मना कर दिया है. खुद तो खच्ची हो बैठी लिए, हम तो उजड़ गए ले पूरे. तू आणलंस ना मला इकडे महाबळेश्वर. वो देखो वो बराबर एकदम पैक बन है. बाकी इसको कापरा भरेला है, मेरे को भी भरेला है. ओ भाई आई शपथ, हा कोणत्या लेवलचा हिवाळा आहे भाई, मला हेच कळत नाहीये. हिवसाळा हिवसाळा, हिवाळा नाहीये हिवसाळा हिवसाळा. आईच्या गावात बघा ना, ती एसटी पण दिसना झाली आहे. आई शपथ काय वातावरण आहे यार. काय चोरो से सावधान कुठे ते तुमच्यासाठी असेल. मला जरी उचलून घेऊन गेलं तरी माझ्याकडून त्याला काय घंटा मिळणार नाहीये. हे इकडे इकडे ताई इकडे बघ. अगं बये 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 बये, ते बघा समोरून गाडी येते तिथून, फक्त तिची लाईट दिसते, ते पण एकदम ब्लरी ब्लरी दिसते. आई शपथ. फॉग तर नाही, फॉग तर एकदम चुम्मकलाल फॉग आहे. बाई लिटरली असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्राची थंडी येऊन महाबळेश्वर मध्ये स्थलांतरित झाली आहे. बघा ना कसली डेंजर लेवलची थंडी आहे, आईच्या गावात घुसली अख्खी. आई आताच्या क्षणाला ना याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू काहीच नाही असू शकत, मला तरी वाटतंय. लिटरली फायनली आपली बस पण आलेली आहे आणि आता ही 7ची बस आहे जी तापोळ्यासाठी. ठीक आहे, मग आपल्याला तापोळ्याला जाऊन मग परत अजून थोडं वाटतं पुढे जायचंय. मस्त काढ. अरे बाबा थंडी लागली तर काय. हे आहे ना आपलं. फायनली मित्रांनो काय ना काय आजूबाजूला वस्तू दिसायला लागल्या. बाय गे. पोचलोय. म्हणजे भाई स्ट्रगल तर होता इथपर्यंत येईपर्यंत, थोडाफार होता, जास्त नव्हता. पण इथे जिथे आता आलोय ना आतमध्ये रिसॉर्टच्या इथे, रिसॉर्ट नाही हॉटेल आहे. सो हॉटेलच्या इथे आलोय तर इकडे व्हेकल्स वगैरे उपलब्ध नाही आहेत. म्हणजे एक तर तुमची पर्सनल व्हेकल पाहिजे, नाही तर मग पैसे टाकून तुम्ही बुक करू शकता हॉटेलवाल्यांकडून. कारण इथे आतमध्ये आता मग आम्हाला 15 मिनिटं झाली चालत चालत. सो तेवढा सोर्स नाहीये ट्रॅव्हलिंगचा इकडे. बाहेर एसटी असतात जशा गावी असतात तशा. बॅग दे, खूप वजन. आता आलं समोरच आहे. बॅग तुला जमेल का? पण गाईस ते आपलं समोर कॉटेजेस आहेत. इथून एवढा लांब आहे, अजून एवढा अंतर कापायचं आहे. बाकी एक नंबर मजा आवेंगा मेरी उल्बा. मला की ताई आणि माझा जरा सेम ब्लॉग होतोय, ते तुम्ही पण बघितलंच असेल. सेम रूट वरती आम्ही दोघांनी सेम शूट घेतलेला आहे. बट कोई नाही मेरी जान. एवढा डोंगरावर बांधलंय भाई, कशी रिस्क घेऊन बांधलं असेल. समोर बघा बघा
सही. फायनली आपण आलोय आणि वाजल्यात बरोबर 8:30. तात्पुरता आपल्याला बॅग्स वगैरे आपण आपल्या ठेवलेले आहे तिकडे, बसू शकतो, थोडा टाइम स्पेंड करू शकतो तोपर्यंत. आता 8:30 झालेत. टायमिंग कसा निघून जातो कळणार नाही, बट तोपर्यंत ते बोलले की तुम्ही नाश्ता करून घ्या, म्हणजे नाश्ता तरी करू शकतो ऍटलिस्ट. कारण माझं असं मला झालेलं की अरे भाई इकडे उतरून म्हणजे जवळपास काय छोटी टपरी वगैरे असेल तर काय खाऊ शकतो, पण बघतो तर जो कायच नाही. तुम्हाला मी सगळं दर्शन घडवणारच. सो नाश्ता आहे इकडे, नाश्त्यासाठी इकडे हे वेगळं सगळा स्पेस आहे आणि ते बुफेट लागलेलं आहे ज्याच्यामध्ये पावभाजी उपमा आहे. भाई समोरचा व्ह्यू तर बघा, जन्नत जुबेर बोलतात, जन्नत जुबेर. या जेवायला, सॉरी नाश्ता करायला. काय खाल्लंच नाहीये भाई, काल रात्रीपासून काय खाल्लं नाही, आता तोडणार. लिंबू कंपल्सरी. मी कसं आहे एकदम भारी, छान मस्त टेस्टी आहे. मम्मीने पण इथे घेतलेलं आहे. चला गाईज, आपला रूम वगैरे एकदम साफसूफ झालेला आहे कारण आपण येण्याच्या आधी तिथे होते लोक. सो त्यांचा चेकआउट झालेला आहे आणि तुमच्या भावाचा चेक इन होणार आहे आतमध्ये. बघूया आता रूम कसा आहे. आपण 2 टाईपच्या रूम मध्ये राहणार आहे. आता सध्या आपण हे जे फर्स्ट फ्लोअरला दिसतंय तिकडे, आणि नंतर ते वरती बघा तिथे टॉपचं आहे, ते उद्या आपण तिकडे जाणार आहे. ते बघा गाय वासरू वगैरे मस्त एकदम ओरिजिनल वाटतंय भाई. आणि त्या आजोबा चिल मारताय. दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि आम्ही ज्या आतमध्ये इथे आलोय ना ते भाई डिरेक्ट सपाट झालेलो आहे. आता या दोघी फ्रेश झालेल्या आहेत. आता तुमचा भाऊ राहिलेला आहे, पण मी पहिले खाऊन घेतो कारण जबरदस्त भूक लागलेली. आणि भाई इधर नॉनव्हेज भी चलता है. मच्छी नाही भेटली तर काय झालं, चिकन वर तरी बंदा भगवा सकता है, लेकिन ये वेज लोगों का क्या, ये वही घिसा पिटा जो घर पे खाने का वही इधर खाने का. काय चिकन आहे हे असं ग्रीन वाला चिकन हैदराबादी आहे. ओ ये. आणि हे आळणी चिकन याला बोलतात, आळणी चिकन. हे घाटावरती काहीतरी करतात, मला नक्की नाही माहिती, तुम्हाला माहित असेल तर सांगा, पण मी ऐकले अळणी चिकन. मग त्याला टेस्ट, त्याच्यामध्ये मसाले नसतात. मग टेस्ट सूप सारखं लागणार. हा काहीतरी वेगळं लागेल, गरम तरी मला वाटतं फक्त त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकतात. मी एकदा देईन तुला बनवून. ओ ये गरम. आणि इथे वेजेंद्रिय वेज थाळी ज्याच्यामध्ये ताक पण आहे ना. हो, आणि फिश नाही मिळत इकडे. एक नंबर. इथे पण वेज थाळी, इथे पण वेज थाळी, इथे चिकन थाळी. जेवायला या सर्व, सगळ्यांनी जेवायला या. आम्ही इथे येऊन सुद्धा खालीच बसलो जेवायला. हाय हाय, आज सुकून की नींद लगेगी दोस्तों. 100.525%. पण कायाकिंगला पण जायचं आपल्याला. आता आम्ही सगळ्यांनी जेवण टेस्ट केलेलं आहे, पण बाई लिटरली सांगू ना, जेवणाने नाराज नाही केलंय. कारण आपण अलिबागला गेलो होतो, इकडचं जेवण तर एक नंबरचा भद्दा होता. कम्पेअर केलं तर टॉपचा विषय, म्हणजे एकदम घरगुती वाईब येते. आणि ना मसाले एकदम लिमिटेड टाकलेले आहेत, म्हणजे सगळ्यांचा विचार करून केलेला आहे. अख्ख्या ताटामध्ये गाईस बघायला गेलं ना, चिकन तो है, उसका तो कोई जवाबीच नाहीये. पण हे जो विषय ना, हा जो विषय ना, आईच्या गावा विषय. आता मम्मी पण ट्राय करते. मम्मी सहसा खात नाही गोड. बाप रे बाप, जेवायलाच नको बाकीचं सगळं. हे एक जरी चमच घेतला ना, अर्धा छोटासा, तरी इतकं पोट भरलं. हे काय गायज, हे मन प्रसन्न झालं एकदम ना, भारी तृप्त झालं. ए भाई टेस्ट तो है, टेस्ट को इज्जत देनी पडेल. दिल आ गया भाई, लिटरली दिल आ गया. आता वाजले संध्याकाळचे 4:30 नाही 5:40 आणि आम्ही पडदे बिडदे टाकून भाई आतमध्ये झोपून जे गेलोय ना जेवून झाल्यावर, लिटरली कोणाला पत्ताच नव्हता. आणि आमचं जे कायाकिंग आहे, बोटिंग कायाकिंग, ते हुकलेलं आहे आजच्या दिवसाचं. कारण ते किती ताई 4 ते 6 वाजेपर्यंतच होतं. आता 5:45 झाले आणि ते सुरू पण आहे. बघा तिथे समोर बघा, ते समोर बघा बोटिंग. हे बघा ना, आम्ही आजचा जो सगळा आराखडा आमचा चुकलेला आहे, पण तरी पण आज ताकद नव्हती भाऊ. आता जर गेलो असतो ना आपण, उद्याला तर उठलोच नसतो. मा कसम मेरे चहा उठलोच नसतं भाई. समोर इथे किचन आहे, डायनिंग एरिया आहे आणि इथे आपलं रूम आहे. म्हणजे एवढ्या जवळ बघा इथे ते सगळ्या गोष्टीचा टायमिंग दिलेला आहे. ते मी दूध घेतलेलं आहे आणि एक कॉफीचं पॅकेट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. ताईने तिथे चहा आणि मारीगोल्ड घेतले. जेवणाची पण एकदम पीसफुल जागा बनवलेली आहे या लोकांनी. एकदम रिलॅक्स. हा, आणि त्या साईडला पलीकडे बघाल ना, तिथे लेक आहे आणि ते बुफेट वगैरे लागतं सगळे जेवणाचे. फायनली मित्रांनो, तुमचा भाऊ एकदम 8 जोड तयार झालेला आहे. नवीन कपडे घेतल्यापैकी हे एक नवीन शर्ट आहे. शर्ट तर एक नंबर आहे, काहीच वाद नाहीये. पण हे जेव्हा फोल्डिंगचा विषय होतो ना,
तेव्हा समोर असं परफेक्ट येतं, पण बाई हे जे आहेत ना हे वाला तिकडे बाई माझी उदास होते. म्हणजे लिटरली आता झालं होतं माझ्यासोबत, मला अगदी कंटाळा आला होता. कदाचित शर्ट घालण्याची मला सवय नसेल किंवा मग हा शर्ट एक नंबरचा भिगारी असेल, नल्ला असेल, त्याच्यामुळे पण दिसायला एकदम टॉपचा विषय दिसतो. आता असं कसं फोल्ड झालंय ते मला सवय नसेल त्याच्यामुळे असेल, पण ठीक आहे, चलो जो होता अच्छे के लिए होता. आता उद्याचा दिवस आहे तो वन साइड एन्जॉय करायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवसात करून घ्यायच्यात, कारण आजचं आपलं कायाकिंग पण वगैरे सगळं राहिलं. त्याच्यामुळे आता वरती गेम्स वगैरे ते आपण खेळायला जाऊया. थोडंसं तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दाखवतो. होम टूर मी देईन किंवा नाही पण देणार, कारण हे ऑलरेडी ताईने तिच्या चॅनलवरती दिलेलं आहे. आपल्याला उद्या हा रूम चेंज करायचा आहे आणि वरच्या साईडला जायचं आहे. म्हणजे आपली 2 दिवसाची बुकिंग आहे, तर आपल्याला एक वेगळा अनुभव पण घेता येईल, कारण इकडे बुकिंग अवेलेबल नव्हतं कंटिन्यू 2 दिवसासाठी. त्याच्यामुळे आपल्याला शिफ्ट करण्यात येणार आहे उद्या, जे की फर्स्ट फ्लोअरला असणार. एकदम टॉपचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल. तरी पण मी तुम्हाला बेसिक दाखवतो. हा असा पूर्ण हॉल आहे. समोर तिथे वॉर्डरोब आहे, जिथे कपडे वगैरे ठेवलेले आहेत सगळे. या साईडला टॉयलेट आहे, वॉशरूम आहे आणि 2 बेड दिलेले आहेत. एसी आहे, पण मला नाही वाटत की इथे एसी ची गरज आहे. या के एसी लगवाना मतलब आर्टिफिशियल लाईफ जी लेना. मस्त एकदम तापोळ्याचं वातावरण, एकदम सुशेगात आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, ताजी हवा आहे, त्याचा आनंद घ्यायचा. त्याच्यामुळे आम्ही एसी अवॉइड केलेलं आहे. इकडे फक्त टीव्ही युनिट आहे, सगळं भसड मध्ये गेली आहे, ते इग्नोर करा. तुम्हाला मी उद्या तो वाला व्ह्यू देईल. बाकी असा लोक आहे तुमच्या भावाचा. एकूणच हे शर्ट वगैरे आहे आणि ही पॅन्ट घातलेली आहे. काय आलं 1 तास झाला, अख्खा जमाना झाला तुझी वाट बघतोय आम्ही. हा मग मी तेच बोललो ना, मी तेच बोललो की याच्यामुळे लफडी झाली. 1 तास माझा वेस्ट गेलेला. लिटरली माझं डोकं फिरायला आलेलं, पण तेवढ्यात ताई सावरायला आली म्हणून मी परत रिकवर झालो. नाही तर मी आता इथे माझा तेरेनामच होणार होता 100%. हा ना, बघा ना, एवढ्या चांगल्या वातावरणात जसं आपल्याला पाहिजे तशा गोष्टी घडल्या नाही ना की डोक्याचा बैगन होतो. शिवी नाही दिली मित्रांनो, मी खूप संस्कारी आहे. तुम्हाला सांगू का गाईज, इथली खरी वाईब काय आहे तर इथली खरी वाईब ही तापोळ्याची नदी आहे आणि हिरवगार वातावरण आहे पूर्ण चारी बाजूला. भाई डोंगर बिंगर आहे आणि इथलं थंड वातावरण आणि धुके आहेत. म्हणजे ओरिजिनल वाईब इकडची जी ती आहे. आणि बाकी त्याला लुक देण्यासाठी रिसॉर्ट किंवा कॉटेजेस बांधलेले आहेत. पण ओरिजिनल वाईब तुम्हाला जगायची असेल ना तर तीच आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात आजूबाजूचा परिसर दाखवतो. बेसिकली आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नाईट व्ह्यू दिसणार आहे. ताईच्या ब्लॉग मध्ये तुम्ही दिवसा सगळं बघितलं असेल, आपल्या पण ब्लॉग मध्ये थोड्या दिवसा बघितलं असेल, पण मी तुम्हाला रात्रीचा लुक दाखवतो. चल जाऊया काय वरती. हा फोटो काढायचा. अरे कुठे चालले? अरे आता चल ना, उद्या मग. हा अरे यार आता चल ना. हा ते ठेवून ये ना तुला पाहिजे तर. आताच जाऊ दे, आता जायला नको. आता रात्र पण झाली आणि लोकांना उगाच डिस्टर्ब पण होतं, बिकॉज आपला उद्याचा जो हॉल्ट आहे ना तो इथेच आहे वरच्या साईडला. सो वरतून जो व्ह्यू बादशाह रे बॉम्बेज एक नंबर, काय बोलायलाच नको. ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघाच. आजचा संपूर्ण ब्लॉग रात्री झोपेपर्यंत तुम्हाला दाखवणार. काय विषय नाही, कमी नाही पडली पाहिजे कुठल्या गोष्टींची. बाकी सगळे एकदम आपला आपला पर्सनल टाइम जगतात आहे तिकडे. जेवण 8:30 ते 10:30 खायला. एक पूर्ण अख्खा कळी रिकाम आहे. हा चला 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 चला, जाम जागा पकडा, मी येते सगळं घालून दरवाजा पुढे करून. आम्ही ते वाट बघत बसलो. हॅलो, हा भाई बोलो ना. हा अरे सर अरे अब्बी अरे. आपण जस्ट वाट बघत होतो की कधी जागा रिकामी होते, कारण आपल्याला असं फॅमिली टाइम निवांत एन्जॉय करायचं आहे ना भाई. आणि तुम्ही बोलत असाल अरे मंदार महाबळेश्वर मध्ये आलाय, खूप सारी ठिकाणं आहे. मी जो फूड ब्लॉग करायचं ठरवलं होतं ना, इम्पॉसिबल आहे भाई. कारण आता जिथे मी आलोय ना, ज्या प्रॉपर्टीज मध्ये आलोय ना इकडे, तर इकडून व्हेकल्स मिळणं, ट्रॅव्हल करणं खूप कठीण आहे भाई. पॉसिबलच नाहीये. त्याच्यासाठी मग सिटी मध्ये राहावं लागेल, म्हणजे महाबळेश्वर साईडला. सो जो काही प्लॅन केला होता ना मी, तो
हुकेश. बघूया, म्हणजे मला असं वाटलं की रे आपण महाबळेश्वर मध्ये आलोय तर आपण तिथलं फूड एन्जॉय करूया, तिथलं फूड दाखवूया आपल्या चॅनलवरती. बट ते पॉसिबल होत नाहीये कारण खूप धावपळ होईल त्याच्यामुळे, आणि मम्मीला सोडून कुठे जायचं तो एक मोठा इश्यू आहे. बाकी म्हणजे आपण आलोय स्पेशली मम्मी सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, तो टाइम स्पेंड झाला पाहिजे प्रॉपरली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप सारी ठिकाणे तिथे तुम्ही पण सजेस्ट केलीत मला कमेंट्स मध्ये म्हणा किंवा DMs मध्ये, बट तेवढं पॉसिबल नाही. बट ठीक आहे दोस्तों, क्या ही कर सकते, जो है वो करते और आगे बढ़ते मेरी उल्बा. मी दुपारी चिकन खाल्लं होतं, त्याच्यामुळे डबल चिकन जर खाल्लं ना तर माझे 3-13 होते तिचे. ठीक आहे, कारण मला चिकन जास्त नाही खायलाच नाही सांगितलं मुळात. हे तुम्ही बघतात आपण जेव्हा घरी रेसिपी करतो तेव्हा किती महिन्यांनी करतो, 6 1 महिन्यांनी चिकन खातो. सो म्हटलं की रात्रीचा विषय थोडासा, त्याच्यामुळे थोडं हलकं फुलकंच राहूया, कारण आपला उद्या पण स्टे आहे इकडे पण तो वरच्या साईडला. सो त्याच्यामुळे मग त्यांना विचारलं उद्या पण चिकन वगैरे असेल ना, तर ते बोलले हां तर ठीक आहे ना, की आई बार चिकन खाणे का, थोडा व्हेज भी एन्जॉय करते. आणि व्हेज मला चांगलं दिसलं म्हणून मी व्हेजकडे वळलो. आणि म्हणजे एक स्पेशल ट्रीटमेंट या लोकांची काय आहे ना, की पूर्ण जेवणासोबत त्यांनी स्वीट पण ठेवलेलं आहे. कारण बहुतेक वेळेला जिथे जातो ना आपण, कुठल्या लग्न कार्यात असेल, कुठे हॉटेलमध्ये असेल, कुठे स्टे असतो आपला, तो तिथे गोड जेवण असतं ना तेव्हा थोडासा मूड खराब होतो, कारण जेवणानंतर स्वीट डिशी थोडी लागते. आपण आपल्या घरी नाही खात म्हणा किंवा कोणी खाती असतील, पण असं बाहेर गेल्यावर ती आपल्याला एक अपेक्षा असते, बट ती अपेक्षा इथे तुमची पूर्ण होते. हे मला एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटली इकडे. मस्त इथे व्हेज थाळी घेतली, त्याच्यामध्ये मटर पनीर आहे, थोडा रायता आहे, आणि हे मिठ्ठो गिडगिठ्ठो, आणि इथे डाळ भात. बाकी यांच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्ट आहे ठेचा. हे बघा हायलाईट, बघा यांची हायलाईट. काय बोलते दुपारपेक्षा मला आताच मस्त वाटतंय, कारण की पिठलं वगैरे आहे, कोशिंबीर आहे, भाजी आहे, ठेचा आहे. ठेचा तिखट आहे, खूप तिखट आहे, अप्रतिम. शेव्या पण आहेत बघा. भारी आहे. दुपारसारखा विषय झाला हा तर. मस्त या निसर्गरम्य वातावरणात जेवण करतोय. आई शपथ काय वाईब आहे. सूप म्हणजे काय असतं? सूप म्हणजे महाबळेश्वर. हा बच्ची, एन्जॉय केलं का? खूप आता 6 महिने बघायला मिळते. हा सातारा जिल्ह्याचा ठेचा आहे. नाद करती काय. ओके गाईज, आपण मुंबई पासून निघालो होतो. प्रवास करत करत आपण महाबळेश्वरला पोहोचलो, आणि इथे आपण जे कॉटेजेस बुक केलेले आहेत त्यातला फर्स्ट एक्सपिरियन्स आज आपण घेतला. हालाकी थकलो होतो प्रवास करून, बट एक्सपिरियन्स खूप छान होता. मस्त झोप पण काढली. झोप नसती काढली तर आपल्याला उद्याचा दिवस पण खूप जास्त हेक्टिक पण आहे, आणि सगळा एंटरटेनिंग पासून भरलेला उद्याचा दिवस आहे, आणि शेवटचा दिवस आहे. तर शेवटचा दिवस गोड व्हावा त्याच्यासाठी आतल्या दिवशी झोपून घेतलेला आहे. जरा रिलॅक्स केलेला आहे. इकडे तिकडे सगळीकडे फिरलो, प्रॉपर्टी बघितली, खूप छान होती. मस्त एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आपल्या फॅमिली सोबत. सो जेवण पण खूप छान होतं इकडचं. स्टाफ पण म्हणजे एकदम प्रेमळ, सपोर्टिव्ह सगळा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.